नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा जय सदा
सदा नाम घोष करू हरी 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 सदा सीता सर्व अलंकारो सर्व अलंकारो तेरे सदा सीता समाधान तेरे सदा सीता समाधान सर्व सुख राग सर्वालंकार सर्व सुख राग सर्वालंकार सदा नाम घोष करू हरि 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 सदा चेता सदा चेता समाधान सर्व सुखजानु सर्व अलंकार सर्व सुखजानु सर्व अलंकार सदा चेता समाधान सदा चेता समाधान सर्व सुखजानु सर्व अलंकार सर्व सुखजानु सर्व अलंकार आनंदे निर्भय आनंदे निर्भय उल्लस आनंदे निर्भय उल्लस आनंदे निर्भय उल्लस आनंदे निर्भय उल्लस सर्व सुखजानु सर्व अलंकार सर्व सुखजानु सर्व अलंकार Oh
सदा नाम घोष करू हरि कथा देवी सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहेची विदेही भोगदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी पाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंगा करू व्रत मन श्री चरण संताचे करू प्रथम हनुमान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेतला विस्तारू भावाचे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे महायोगपीठे तदेवी मरत्यां पुंडरीकाय दर्शनं समागतचित्तान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मग जावाव्या सुभटा ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वारकरी संताचा वारकरी संताचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा
सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्तात समाधान. सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार आनंदे निर्भर तुलसो. संत शिरोमणी सावता महाराजांच्या कृपाशीर्वादानं महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह कर्मणवाडी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्वच परिसरातले मंडळी एकत्र येऊन, कारण फार मोठं अधिष्ठान गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे. इकडं संत सद्गुरू गोदड महाराज, इकडं मांगाळी लागत बाबांचं आमचं दर्शन झालं. सद्गुरू समर्थ आत्माराम बाबा, फार हा परिसर म्हणजे फार पवित्रच आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरी के महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये सत्ता, प्रत्येक ठिकाणी हा ज्ञान यज्ञ, कुठं 7 दिवसाचा असेल, कुठं कमी काय, पण यज्ञ हा. आणि हा लहान नाहीये, हा मोठाच यज्ञ. बसलेले मंडळी काही सामान्य नाहीत. म्हणून किती पर्व काळाला महात्म्याने ठेवायला किती विशेष आहे नाही का. आज आम्ही बघितलं काय मोठा तिथं उत्सव चालू आहे कर्जतला. संत सद्गुरू फार मोठे महापुरुष, त्यांचं चरित्र वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं की किती मोठी विभूती आपल्या भागात होऊन गेली. चरित्र वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि तिथं समाधीच्या दर्शनाला गेल्यावर आपल्याला कळत असतं काय पावर आहे. संजीवन समाधी त्या पवित्र कुळामध्ये सर्व मंडळी एकत्र येऊन महाराजांचा मोठा उत्सव करतात. सर्व मंडळींना एकदा कोटी कोटी धन्यवाद. हरिभक्त परायण सायकर महाराज म्हटले आमच्या गावामध्ये असा उत्सव आहे. पांडुरंगाची सेवा आहे, हीच समर्थ सद्गुरूंची सेवा आहे. करू आपण सद्गुरूंच्या कृपेने थोड्या वेळ सेवा. विठाला 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 विठाला. मृदंगाचार्य महाराज, हार्मोनियम महाराज, विनेकरी, सर्व मंडळी आता ओळखीचे वाटतात की दिंडीमुळं. जवळजवळ सगळ्या मंडळींना पाहिल्यासारखं असं वाटू राहिले. त्या गावात जरी प्रथम चालू पण ही मंडळी असतातच कुठंतरी कार्यक्रमाला, गणेशवाडीला, माळवाडीला. सगळे मंडळी नावं जरी माहिती नसले पण पाहिलेले ओळखीचे वाटतात सगळी मंडळी. तात्या आले माळवडीवरून, दादाभाऊ कारंडे, सर्वच मंडळी आता येतं. दिववरून आले वाटतं, कडून ते चटफळवरून आले महाराज नाही का. हरिभक्त परायण पैलवान श्रीकांत महाराज, येवल्यावरून बंटी महाराज आम्हाला घेऊन आले. महाराज म्हणले अशी अशी सेवा आहे. म्हणलं या अंतर पाहिलं तर भीती वाटत येऊ. 250 किलोमीटर झाले म्हणजे. पण म्हणलं मग हे मंडळी आपल्याकडे कशी येत असतील, याला काही त्रास होत नसेल का. हे मंडळी आपल्याकडे कार्यक्रमाला येतात, काय त्यांच्या अंतःकरणात भाव असेल.
काय अनुकूल परिस्थिती आहे का? प्रतिकूल परिस्थिती जी मंडळी याचाच म्हणजे यांचा भाव किती मोठा आहे नाही का? म्हणून सर्वच मंडळींना आपले साईगिरी महाराज आहेत, सर्व माता भगिनी सर्व आपण एक थोडा वेळ भगवंताची सेवा करू. आपण जो अभंग घेतलाय हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या चिंतनानं भगवंताच्या नामस्मरणानं विधी अवस्थेला गेलेले कधी आपण प्रत्यक्ष आज मंडळीला पाहतोय. अशीच एक महात्मे आम्ही बुलढाण्याला पाहिले. असेच महात्मे 80 वर्षाचं वय. अशी महात्म्यांचं असं कुठं तपास लागला का मग जायचं निमित्त काही काढून आम्ही बुलढाण्याला मोटरसायकलवर गेलो त्यांच्या दर्शनाकरता. तर तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला ओळखलं. महाराज विठाला विठाला आजही पंढरी सारखी गर्दी इथं मांजळीला. म्हटलं आपण हात जोडू, फक्त जवळून चाललोय दरबारात गेलो, हात जोडून पटकन जाऊ म्हणलं उजेडाच्या ठिकाणावर जाऊ. तिथून बाहेरून हात जोडे नाही निघणार तर एक असे सज्जन आले म्हणजे मध्ये जाऊन दर्शन घ्या ना म्हणले. म्हणलं आता एवढी गर्दी आमचं नाही जमायचं, डायरेक्ट फाटक उघडायला लावलं ना आमचं दर्शन करून दिलं. विठाला 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 विठाला. आम्ही बुलढाण्याला गेलो ना म्हणजे हे सद्गुरूचं तत्व किती करंट याला. दादा पारगावला बसेल असायचे आणि तिथून सांगायचे मेजरला म्हणले आत्माराम बाबा वाट पाहतात म्हणले तुमच्या मंडळीला उकडगावरून दर्शनाला घेऊन जा म्हटले. म्हणजे तत्व किती मोठं आहे. आपला जो करंट आहे हा फार मोठा आहे. पण आपण त्या लेव्हलला गेलो पाहिजे. उंच देवाचे चरण तेथे झाले आदेस्तर. उंच म्हणजे वर नाही, परमार्थाची लेव्हल. म्हणून अदैवी असे महात्मे म्हणजे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. अशा महात्म्यांच्या स्थितीचं वर्णन करणार अभंग आहे. विठाला विठाला विठाला. कारण आपण इथं सगळे बसलेले ग्रस्ती मंडळी आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कले न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. अहो इथं तासभर कीर्तनाला येणं अवघड आहे. तर दिवसभर कष्ट करून मंडळी काही झोपले पण इथं तासभर येणं म्हणजे इतकं अवघड आहे. आणि कलियुगामध्ये योग याग विधी जप तप हे आपल्याच्यानं होऊच शकत नाहीये. म्हणून संतांनी थोडी घटनेमध्ये बदल केला. कलियुगामध्ये पूर्वीच्या काळात होती साधनं, आपल्याला त्या साधनाला नाव नाही ठेवायचं. ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये ध्यानानं भगवंताची प्राप्ती होतं. मग आयुष्य तेवढं होतं ना. प्रल्हादांना जरी केली असेल तपश्चर्या पण लाखो हजारो वर्षाचं आयुष्य असल्यामुळं मग ते ध्यान जप तप पुढे डोंगरात जाऊन त्रेतायाम येतो मखे. त्रेतायोगामध्ये यज्ञानं भगवंताची प्राप्ती. प्रभू रामचंद्राचा जन्म यज्ञातूनच झाला ना. द्वापारे परिचार्या. द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा, गोवर्धन पूजा असतात, इंद्र पूजा असतात, कलोत हरिकीर्तना. कलियुगामध्ये सगळे घटना बदलून टाकली. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार. असं प्रमाणे कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणानं उद्धार होतो. आता नामस्मरण तर सगळेच करते ना. उद्धार होणं म्हणजे काय? प्रत्येक जण जो पळतो तो सुखाकरता पळतो. प्रत्येक जणाची जी धडपड चालू आहे समाधानाकरता चालू आहे. प्रत्येक जणाची धडपड शांततेकरता चालू आहे.
पाण्याची धाव समुद्राकडे, ते बरोबर आहे. तशी प्रत्येकाची आपली, आपण जरी धावतोय, प्रत्येक जण धावतोय, बिगर परमार्थ करणाराय धावतोय, परमार्थ करणाराय धावतो. प्रत्येक जण जो धावतो, प्रत्येकाचं परम साध्य सुखाची प्राप्ती, परम सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती. नामस्मरण तर सगळे करतात, पण दुःख केल्याचं काही दिसत नाही. मोटार चालू आहे, पाणी चालू आहे, पण वाटेत पाणी नाही ना, त्याचा अर्थ कुठेतरी मुंग्या पडलंय. हा नावेचं उदाहरण बरोबर आहे. कारण शास्त्र सांगत परमार्थ संतांच्या मार्गाने केला पाहिजे. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे. त्यांनी वेदाचं प्रमाण दिलं. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण. कारण संत प्रमाणाशिवाय बोलत नाही. संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देते बाई. आजही आपण जर संतांच्या मार्गाने गेलं तर निश्चित आपल्याला तुकोबरायला, कारण तुकोबराय संतांच्या मार्गाने गेले. सुरुवातीच्या काळात केला ते नाही भगवंताचं नामस्मरण, पण त्यांचं पुण्य फळाला आलं. सद्गुरू दादा नेहमी म्हणायचे, एकदा जर माप भरलं ना म्हणले ते आपोआप सांगत असतं. बाबा म्हटले आम्ही देवीची सेवा करत होतो. कोणी गणपतीची करीत असल, कोणी समर्थाची करीत असल, कोणी पांडुरंगाची करत असल, पण तेच दैवत आपल्याला सद्गुरूंच्या चरणापर्यंत घेऊन घालत असतं. ज्ञानेश्वरीचा पुरावा आहे मोठा. ऐशी कर्म साम्यच्या विरेचा मग श्री गुरु अपेक्षा भेटेची का. विठाला 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 विठाला. आणि मग सद्गुरू कडून जर आपल्याला नाम आलं, पहिलं सांगत असतात नेहमी, गोळी रायफल मधून आली तर काम करते, तशी फेकून काहीच होणार नाही. तसं जर नाम गुरु मंत्र जर आपल्याला ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या मुखातून आपल्याला ऐकला, आपण जर त्याचं चिंतन केलं, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भागी दास झालो. निळोपारायांचं चरित्र जर पाहिलं, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जर पाहिलं, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जर पाहिलं, काय निष्ठा आहे मंडळींची, सद्गुरु निष्ठा जर पाहिली, भगवान बाबांचं चरित्र जर पाहिलं, अंगाला काटा येतो. कशी व्यक्ती असेल त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटतो. म्हणजे काय निष्ठा आहे मंडळींची. त्या निष्ठेनं जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं, ते अंतःकरण शुद्ध करतो आपल्याला. पहिलं कार्य नामस्मरण जर काही करत असेल तर, कारण महात्म्यांचं फार मोठं उदाहरण आहे. जगाच्या मालकाला अंतःकरणामध्ये बाबाने आणलं. कथा भाग आपल्याला सगळ्यांना माहिती नाही का. जे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. संतांच्या प्रमाणानुसार चालू. आपण बोगस नाही चाललो. आपण जे चाललो 60वीला हरिजी हृदय मंदिरी त्याची सरली रघा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60वीला दाता. धन्य जाती माता,
एवढा प्रभू भावे, एवढा मोठा भगवान परमात्मा एवढ्या अंतकरणात कसं साठवला सर्व. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची मूर्ती आणायची, एखाद्या हॉस्पिटलला जायचं, तिथं ऑपरेशन करायचं मग साठवायचं. त्याच्याकरता तत्वज्ञ संत स्वीकारायचे. काय माऊली, तनु मनु जीवे शरणार्थी लागावे, अगर्वता करावे राष्ट्र सकळ. मग आपल्याला कळत एवढा प्रभू भावे त्यांनी संतुष्टी राहावे. हीच खरी संतांची किमया आहे महाराज. ते काही संन्यास युक्ती सोपारी विदलित. म्हणून आपल्याला सद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया परेक्षन्ते ज्ञानम ज्ञानीन सत्वदर्शिनः. मग ते आपल्याला त्या वयामध्ये सगळा पत्ता मार्ग सांगितला ईश्वर प्राप्तीचा. मग एकदा तो भगवान परमात्मा आला तर सगळं येत असतं. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. मग समाधान न म्हणता येतं. त्या 12 अभंगामध्ये अभंग आहे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण तया जवळी. विठाला 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 विठाला. भगवंताला म्हणजे समाधान आलंच ना हो. समाधान म्हणजे पुरावा 18व्या अध्यायामध्ये माऊली पुरावा देतात. गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन म्हणजे पांडुरंगाचं दर्शन आणि दर्शनी समाधानाची जैसे. तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. सदा नाम घोष करू हरी कला, 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 सदा नाम घोष करू हरी कला. तेरे सदा सीता समाधान, तेरे सदा सीता समाधान, तेरे सदा सीता समाधान, तेरे सदा सीता समाधान. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. परिणाम साधन सांगितलं प्रथम चरणामध्ये. सदा नाम घोष. सदा कधी मध्ये नाही, रिकामा अर्ध घडी राहू नको. सदा नाम घोष करू हरिकथा. मग हरिकथा तर दिवसातून 3 कीर्तन चालू आहे. कीर्तन सांग होय का होत नाही असं. कीर्तनाच्या ज्या मर्यादा ज्या सांभाळल्या जात नाही. नाथ बाबांनी बंधनं गाळून ठेवले. ऍक्ट अँड रूल्स. कीर्तनाच्या मर्यादा आहे. मर्यादा कोण सांभाळायला मोकळं नाही आज. जेणे करून मूर्ती ठसावी अंतरिक्षी आली. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. संतांची जर मर्यादा राखून आजही आपण कीर्तन केलं. हो सततम कीर्तयंतो माम यतन तस्य दृढव्रता
नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्य युक्त उपासते विठाला 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 तरी कीर्तनाचे निनतनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे येथ पापाची नाही नामाची वाल्याचं किती होतो. आमच्या बरोबर सुद्धा येवलेची महाराज आलेले हे म्हणजे आता दिल्लीमध्ये तुझे मंडळीने ऐकलं, जे एक पैलवाने तिने ऐकलं, समोर बसलेले म्हणजे वस्तूमध्ये ताकद आहे, वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणलंय. काय निष्ठा होती. आषाढीला श्रीपाद बाबांच्या दुःखातून एक वाणी निघाली होती. म्हटले जर शासनानं ठरवलंच ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला गोळी घालायची, असं जर समजा शासनानं पत्रक काढलं आषाढीला बरं का, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला गोळी घालायची असं जर पत्र काढलं तर किती लोक माळी ठेवतील म्हणले. अहो साधं डॉक्टरना सांगितलं लोक माळी काढीत्या. लोकांचा संतावर विश्वास आहे का डॉक्टरवर विश्वास आहे. अहो तो डॉक्टर एक दिवस जाणार आहे, तो कामार आहे का. पण बाबा म्हणले हा फुकट नाही काढणार म्हणले. काय निष्ठा आहे मंडळींची. आणि त्यांची परिस्थिती तुकोबरायांची परिस्थिती काय काय मोठी परिस्थिती आहे का चरित्र भाग सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण वृत्ती किती समाधानी आहे. रोज आनंदाचे लाडू खातो म्हणले, रोज आनंदाचे लाडू आहे. हा आनंद आला कुठून हो. आतून भगवंताच्या चिंतनाला सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्तात समाधान. आमचं समाधान फक्त असं बुवा लई पैसे मिळाले पगाराच्या दिवशी किंवा गठोडं मिळालं असं समाधान नाही. हे समाधान असं आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. महाराज सद्गुरू दादा मामी एकदा किरोबाबांच्या घरी गेलो. दादाशी बसले तर श्रीपाद बाबांचं सांगायचे. म्हणले तो कोपराण्यासारखंच होतं म्हणले परिस्थिती, पण इतक्या समाधानीनं म्हणले ह्या बाह्य परिस्थितीचा आणि याचा काही संबंध नसतो. आम्ही ज्यावेळेस गेलो त्या सोमठाण देशला, तिकडे आमची बहीण तिकडे बरेच दादाने बरेच मंडळी तयार झाले. म्हणजे आता आलो जवळ तर जाऊ आजी वरून दर्शन घेऊन गेलो. तिथे गेलो तर ते जुन्या घरात राहत होते ते त्यांचे नातू किरोबाबांचे नात आणि ते छोटस घरण बसायला अशा गोदाड्या वगैरे टाकल्या ना. दादांना भरून आलं म्हणजे काय श्रीमंती म्हणजे तुकोबाऱ्यांसारखी श्रीमंती म्हणजे ते वाकाळा आणि ते भांडवली ते काय जसं जेव्हा पाहिला ना तिथं दुसऱ्या अशा आनंदाच्या होकळ्या फुटायच्या हो. म्हणजे पहा तेने सदा चित्ता समाधान. नामदेवरायांची परिस्थिती काय वेगळी हो. जो महात्मा परिश्रम भागेमध्ये फेकून देतोय, घर सारून काढा म्हणले आता आणि आपल्या कण्यान भाकरी करा म्हणले. कशाचं समाधान आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. हे समाधान एकदा प्राप्त झालं, हे समाधान वस्तू शिवाय मिळणारं समाधान आहे. हा बरी काय का हे जे समाधान हे वस्तू शिवाय मिळणार आहे. मीराबाईला ते समाधान प्राप्त झालंय. मीराबाईला विचारलं ती सांगती पायोजी मैने राम रतन धन पायोजी. तिला सांगितलं मग पत्ता कुठं मिळाला तुला. मीराबाईला भुकीच्या मंडळीने विचारलं ना. वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु राम रतन धन पायोजी मैने राम रतन. त्याला चोर लुटून कोणी नेऊ शकत नाही. तुम्ही समजा भाऊ 4-5 जण गायनाचार्य महाराज वारी निघायचं आम्हाला म्हणले हे कमावलेलं परमार्थ माधरी याच्यातला नेमा वाटा दे किती. आता जाताना जरी चोर आडवे झाले तर आपलं काही भीती नाही देऊन चोरांना लुटे असं जे धनी समाधान देणार हे आपलं समाधान आहे. यांना काय प्राप्त होतं. आपल्याला असं वाटतं हे सुख आहे. हे सुख वेगळे आणि संतांना आता बाबा त्या सुखामध्ये ते कोणतं सुख आहे. तुम्हाला 1-2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. कारण शिडी दृष्टांत ही शिडी सिद्धांताच्या शिखरावर जाण्याकरता दृष्टांत लागत असतो. त्याच वेळेस आपल्याला तो सिद्धांत कळत असतो. विठाला संत ज्या सुखात आहे आणि आपण ज्याला सुख मानतो. एक गरीब कुटुंब एकदम गरीब, एक माता माऊली आणि एकुलता एक मुलगा.
त्या मुलाला इतकं दूध आवडायचं, ते लई घाटी होतं गावासारखं. उठलं का दूध पाहिजे म्हणले. आता अशी भयान परिस्थिती होती, दूध पाहायला नाही का खायला कुठून करायचं. मग ती माता मावशीने एक युक्ती केली. एक ग्लासभर पीठ घ्यायचं, त्याच्यात पीठ टाकायचं, हलवायचं आणि त्याला द्यायचं. तो सणासण आणायचा. चांगला ऐका सिद्धांत. त्याचा रोज रस्ता चालायचा. पण एक दिवस असेच पहिलवान आले, त्याला म्हटले चल रे म्हणले, कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणले, चल म्हणले माझ्या बरोबर. गेला नको तिथं म्हणले, सत्संग आहे म्हणले, कीर्तन भजन पूजन, चल म्हणले, घेऊन गेले त्याला. आता कोजागिरी पौर्णिमा सत्संग झाला. गावरान गाईचं दूध भरं असं तापायला ठेवलं. चंद्रामृत भजन पूजन, देवाच्या प्रसादी करारी भोजन. तो प्रसाद झाला ना. प्रसाद झाल्यानंतर आरती दिली. प्रत्येकाला असा मोठा एक ग्लास भरून 12-12:30 पर्यंत आपलेलं दूध पायाच्या हातात दिलं. त्यावेळेस तो पेला ना. त्यावेळेस पहिलं मला म्हणजे हे काय म्हटले, हे काय म्हणले. तर म्हणजे दूध दूध आई काय किती म्हणले. मग आपल्याला सिद्धांताकडे जायचंय. त्याला हसायचं अजिबात काम नाही. आपण आपलं तेच चालू आहे. आपलं जे दूध आपण त्याला सुख मानतोय ना, हे पीठ घालून चालू आहे. विषयाचे समसुख वेगळाचे कौनाचे मायबाप कौनाचे जनगोत मृग जळवत जाईल रया. महाराज तो घरी आला रात्री आईला उठवलं. त्याला रात्रीला 1 वाजता आईला उठवलं. आई म्हणजे उठ मला दूध दे म्हणले. आता आईचा रक्तच होता ना तो. ती उठली, ग्लास घेतला, पीठ घेतलं, लगेच हात धरला त्याला. आई काय करते म्हणले. बाया दूध, हे दूध आहे का म्हणले, हे दूध आहे का म्हणले. तू कुठे गेला सांग म्हणले. मग त्यांना सांगितलं, मित्राबरोबर गेलो तर म्हणजे आई दूध काय असतं म्हणले आई. मग त्याला जसं खरं दूध कळालं तसं आपल्याला जे खरं सुख आहे, ज्याला ब्रह्मानंद म्हणतात, परमानंद, संत त्याच आनंदामध्ये असतात. ते पुन्हा सुखा म्हणे मग नये मुक्तीवरी, सुखाचे शेजारी पोहडेन ऐसे वर्म मग गावी नारायण. आता बाबाच्या आनंदामध्ये. आणि दादा सुद्धा त्याच स्थितीत होते. म्हणून तो करंट होता त्याच अवस्थेमध्ये. ज्यावेळेस जे असं तादात्म्य सुटलं जातं. संतामाईंचं चरित्र पहा. संतामाईंचं चरित्र पाहिल्यानंतर, नळपरायांचं चरित्र पाहिल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की हे मंडळींना जे सुख प्राप्त होतं हे ते सुख आहे. त्याला कोणी समाधी सुख म्हणन, कोणी मोक्षाचं सुख म्हणन, चौथा पुरुषार्थ म्हणन. ते सुख प्राप्त होणं हा परिणाम आपण द्वितीय कर्म. आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत सर्व सुखलालो सर्व सुखलालो सर्व
अंतकरण शुद्धी, दुसरी भूमिका अंतकरण स्थिर होतं, शांत होतं. आणि मग सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार परिणाम आनंदे निर्भय होतो तो भक्त. भीती राहत नाही त्याच्या ठिकाणी. आपण परमार्थ करून जर भीती गेली नसेल तर आपला अजून प्रवास शिल्लक असं म्हणावं लागेल आपल्याला. कारण अभयम, ज्या दैवी संपत्ती सांगितलं ना, अभय सांगितलं. अभय भक्ताची भीती जाती, काळजी जाती, चिंता जाती, त्याची तळमळ समजली पाहिजे आपली. याचा अर्थ आपण बरोबर चालूय. भीती तसं पाहिलं आपल्याला व्यापक बोधाचं ज्यावेळेस महात्मा हे करून देत असतो, मग भगवंत कुठं नाही हो. नुसतं म्हणायचं का मागे पुढे उभा राहाय सांभाळी. इथून बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभवणं वेगळं आहे. 7-8-10 किलोमीटर पलीकडे गाव आहे आमचं. आम्ही रात्री सत्संगाला गेलो तर एक तिथं असं खेंडारीन तिथून यायला सगळेच घाबरतात. तिथून सहसा कोणी रात्री येत नाही, कोणीच येत नाही. आम्ही येताना गाडीवर बसलो कधी सगळे म्हणजे आम्हाला आडे व्हायचे, सांगायचे इथून नका तो वर का, अशी इकून जा. तिकून लई लांब पडायचे लोणीवरून. म्हणलं आपण तर सांगतोय मागे पुढे उभा राही सांभाळी कथा करतो पण आपण सांगतोय म्हणलं. आणि ते असे समोर यायचे निघायचे आम्हाला नेमकंच. आणि असे सांगायचे तर तुम्ही ह्या रस्त्याला जाऊ नका म्हणायचे. आपण तर बाप्पू गुरुजींचं चरित्र वाचायला भेटलं आणि त्या चरित्रामध्ये प्रसंग वाचला. इकडं मीराबाई मिरीकर म्हणून असं काहीतरी गाव इकडं या भागात पाथर्डीकर, हा मिरी. तिथं बाप्पू गुरुजी कीर्तनाला आले. कीर्तन झालं, राजदूत गाडी रात्री 12 वाजता तिथून निघाले. म्हणजे कुठेतरी घाट वगैरे लागत होऊन बराचसा डेंजर रस्ता आहे. त्यावेळेस त्या मीराबाई समोर आल्या, हात जोडले, म्हणले बाबा सकाळी गेलं नाही चालायचं का, कारण रात्री थंडीन भयान परिस्थिती म्हणले. बोल त्या घाटातून रात्री कोणी जात नाही म्हटले. निर्भय आनंदी निर्भर डोलत त्या माता माऊली हात जोडली, बाबांना म्हणले बाबा सकाळी गेले तर. बाबांच्या मुखातून निघालेली वाणी. बाप्पू गुरुजी म्हणले ताई मागे पुढे उभा राहे सांभाळे हे फक्त कीर्तनातून सांगायचं का. आणि किक मारल्याने निघून गेले ते. ती माता माऊली तशीच हात जोडून निघून आली. हा प्रसंग ज्यावेळेस वाचला महाराज, आणि नेमकं ते खेंडरातून यायला घाबरायचो ना. आपल्यावर घ्यायचं ते आपल्यावर, आपली काय परिस्थिती आहे, आपण कुठे आहे. असंच आम्ही गेलो तिथं कार्यक्रमाला. ती चेअरमन होती तांबे आमच्या बरोबर. आम्ही निघालो, ती झालीच आम्हाला आडवी. 11 वाजता म्हणले घरात जायचं नाही, असं तिकून जायचं. मनातून ठरवलं आज काही झालं तरी तिकूनच जायचं म्हणते चेअरमनला. काय म्हणायचं ते वाईट, आपल्याकडे आहे तरी काय काय आपल्याकडं असतील काय तिने भेट थोडीफार दक्षिणा काय असेल ते काय होईल ते फक्त नामस्मरण करीत जायचं एवढं वाईट. नामस्मरण करीत जर आपण गेलो ना महाराज, त्यांना आम्ही काहीच नाही बोललो. किक मारली, मागे जे बसलेले त्यांना म्हणलं तुम्ही सारखं नामस्मरण करा. आणि जेच आम्ही नामस्मरण सुरू केलं नेमकं त्याच घाटातून आम्ही गेलो. महाराज केसाला सुद्धा धक्का नाही लागला. श्री गुरु सारिका पाठीरा का, 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 श्री गुरु सारिका
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, देव उभा मागी पुढे उगवी. तो आहे, पण आपली निष्ठा महत्वाची. प्रमाण भरपूर आहे. आपली निष्ठा जर असली तर तो कुठेही प्रगट होईल. तो नामदेवा करता जो प्रगट झाला तेच परब्रह्म उभं आहे ना. पण त्याचा भाव त्या पटीत गेला ना. भाव त्या पाणी उकळत आहे त्या तापमानाला गेल्यावर, तसा भाव आपला तयार झाला का तो प्रगट होतो. मीराबाई करता झाला असं, कोणा करता झाला असं, तो लगेच प्रगट होतो. पण भाव त्या पटीत गेला पाहिजे आपल्याला. असं एक जोडपं बाजारला गेलं. पूर्वीचे खेडेगावाचे दिवस. गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण दिलं. म्हटले पगारामुळे थोडा उशीर झाला आणि त्या नवरा बायको मध्ये चर्चा चालली होती. म्हटले आपण इथंच धर्मशाळेत थांबू, सकाळी जाऊ. थोडं जंगल आहे, वडा आहे, नदी आहे, झाडं झुडपं आहे. सकाळी जाऊ म्हणले आपण इथंच झोपू मंदिरामध्ये आणि सकाळी जाऊ. काही ती मंडळी बनेल असतात की बरोबर ते आले जवळ. म्हणजे आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचंय म्हणले. चला म्हणले आपण जाऊ. आता ती माता माऊली फार निष्ठावंत होती. रामावरतीची इतकी निष्ठा होती, निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म. तिला सांगितलं आम्ही सकाळी जाऊ. ते म्हणले आम्ही तुमच्या गावाच्या पुढे जाणार आहे, आम्ही दोघं तिघे आणि तुम्ही दोघं, मग काय अडचण नाही, जाऊ आपण चला. ती म्हणले नाही आपण सकाळी जाऊ. ते म्हणले रामाची शपथ चल म्हणले. आता नाही काही रामाची शपथ म्हणजे तिला लगेच थोडं उतर लागेल. चालले ते गेल्यानंतर जंगल लागलं. त्यांनी त्यांचा कार्यक्रम सुरू केला. अंधार पडला. त्या माणसाचं काय बांधलं झाडाला आणि ज्यावेळेस त्या माता माऊलीच्या अंगाला स्पर्श केला त्यावेळेस ती अशी लगेच नागिनीसारखी चवताळली. खबरदार म्हणजे माझ्या अंगाला स्पर्श केला. तुझ्या भरोश्यावर नाही आले म्हणले मी तुझ्या भरोश्यावर नाही आले म्हणले. तू रामाची शपथ घेतली ना, मी त्याच्या भरोश्यावर आले म्हणले. त्यावेळेस तिला अंतकरणापासून द्रौपदीनं जशी हाक मारली ना द्रौपदीनं गजेंद्रांना, तसे अंतकरणापासून म्हणले रामा आता माझं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी. अंतकरणापासून झाला. त्यावेळेस तिथे दोन घोडे रायफलचे फाड 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 पार झाल्यानंतर ते पळून गेले. त्या दोघांना घेतलं, घरी पोच केलं. सांगितलं म्हणजे आनंदानं प्रपंच करा. त्यांनी सांगितलं पाणी तरी घ्या, चहा तरी घ्या. ते म्हणले नाही आम्हाला गरज नाही म्हणले. तुम्हाला पोच केलं. त्या बाईना लय आग्रह केला, गुळ पाणी तरी घ्या. ती घरात गेली तोपर्यंत अदृश्य झाली. निष्ठा, आपली निष्ठा जर असेल, आपलं जर देहाचं तादात्म्य, आपल्याला वस्तुस्थितीचं जर खास ज्ञान प्राप्त झालं, देह वेगळा आत्मा वेगळा आहे. आपलं जे स्वरूप आहे ते अमर आहे. अमर आहा अमर आहा. तर निश्चित आपली भीती कमी होते. विठाला आनंदे निर्भर डुलत असो की डुलणं काही वेगळंच असतं. कारण म्हणजे संत कळण का आम्हाला बाकी त्यांना रामेश्वर शास्त्रीला तुकोबा पुढे कळले. कशी कळतील? संतांना संत कळत असतात. आज सुद्धा त्या स्थितीमध्ये एखादा महात्मा असेल, या धर्म मंडपात एखादा असेल, बोलून कळत का तो? नाही ना, बोलून म्हणजे आणखी हो. ज्यावेळेस आपण त्या पदाला मग आपल्याला संत कळत असतो. दुराट असतात ते त्यांच्या नादामध्ये. मग संत शिरोमणी बाबा असतील, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई काय चरित्र जर पाहिलं, सुखी येतो घरा. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काय ताकद आहे, भगवंताला आणण्याची ताकद आहे भक्तीमध्ये. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. नामदेवरायांची भक्ती माऊलीनं का मान्य केली? पाण्याला यावं लागलं, पाण्याला योग्याला पाण्याकडे जावं लागलं. म्हणजे योगी परंपरेतले माऊली सुद्धा भक्तीला डोक्यावर घेतलं का? यांनी ते प्रत्यक्ष दाखवून दिलं. विठाला सावता महाराज पांडुरंगाला आणण्याची ताकद ही भक्तीची ताकद ही प्रेमाची ताकद ही निष्ठेची ताकद आहे. ते आपले त्यांच्या आनंदामध्ये डुलत असताना कर्म धर्म त्यांचा असंच एक उदाहरण. कर्म रंगू लागे रोहिदासा संगी कबीराचे मागे. कबीर महाराजाचे डुलायचे सारखं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सारखं प्रभूचं चिंतन चालू असताना
ब्रह्मानंदी लागले टाळी कोण देहाचे सांभाळे देवा तायसा करी उपकार देहाचा विसर मरी मद तरीच हा जीव सुख पावे तरी केशवराजा पळवाले. कबीर महाराजांची केले विंता विंता भगवंताच्या चिंताना देहाचा विसर पडायचा माग बंद पडायचा शेळा गेलायचा बंद पडायचा. आईलाही सांगत होती आई ही कोणी कोण आली तर डायरेक्ट टॉलाच टाकली काय खायची म्हणले कारण सगळं सोंगांत यायचं पण पैसे सोंगांत यायचं नाही म्हणले. जरी झाला संन्यासी तरी मज्जा नसी आई ही कोणी कोण आली का टॉला टाकायची. भगवंताला असं वाटलं माझ्या चिंतानं एक तर कोणी विसरत नाही द्यायला. हा भाग्यवान म्हणले हा माझ्या नामस्मरणा ज्याला देहाचा विसर पडतो स्वतः भगवान परमात्मा येईल तो माग चालवायचो. मग तो शेला कसा तयार होत असेल जगाचा बाप स्वतः प्रत्यक्ष येऊन त्यावेळेस तो शेला काही अप्रतिम व्हायचा. आणि हे देवावर आले का ते अदृश्य त्याला काय अदृश्य सगुण निर्गुण हे तर कोण त्याला काय तो पुढे त्याला जरात भरलेला भगवान पांडुरंग परमात्मा त्यावेळेस तो शेला तयार झाला. तो शेळा पायाला काचे डोळे दिपायची. आता भगवंताना विणलेला आई साहेब म्हणल्या असं कर आज बाजारी म्हणले बुधवार लोणीच्या बाजारावर जाय आणि एवढा शेला विकून बाजार करून आण म्हणले. हा गडी गेला तिथं गेला बसला असा त्या आईला बसला का बसले बसले डोळे एकरूप होऊन जायचे सहज सहज समाधीला बोल जायची. आणि असं करत असताना गेले चंद्री लागून का बराच वेळ गिरे बिचारायची भानावर देह भाव हर पाला देह भाव हर पाला देह भाव हर पाला देह भाव हर पाला देह भाव देह भाव देहाचा विसर पडल्यानंतर बाजार उलगायला आला. गिरायक आला का गिरायकाला असं वाटायचं आपल्या खिशात जर 500 रुपये असले ना असं वाटायचं 5,000 हा आपली काय ऐकत नाही गिरायकच थांबायला ते ज्याच्याकडे 1,000 रुपये त्याला असं वाटायचे 20,000 दिवस आपण इथे थांबून काय उपयोग आहे. गिरायकच नाही संध्याकाळपर्यंत. सगळ्यांचा बाजार आवरल्यानंतर या मास याला म्हणले घरी जावा ना आता घरी जावा म्हणजे आता बाजार संपला म्हणजे अंधार पडायवर आला. तिने गुंढळलं पण म्हणजे आता आई काय आपला देत पाहणार म्हणली इथून गेल्यावर आपली आरतीच करणार म्हणली ती. आणि मग असंच एक पडका वाडा होता. गेले पडक्या वाड्यामध्ये संत महिपती बाबांनी चरित्र लिहिलेले. जसं गोदर महाराजांचा आज मोठा उत्सव आहे ना तसं संत कवी महिपती बाबा आमच्या शेजारी राहतात. असे 20 किलोमीटरवर. आज तिथं पंढरपूर आहे. सगळ्या सुट्ट्या येतात आणि इतका मोठं पंढरपूर आहे ना तिथं स्वतः पांडुरंग परमात्मा तिथं येतो. असं बुक्का ठरतात आणि त्याच्यावर पाऊल वाटतात. जसं इथं घडलंय ना कारण वर लिहिलेला आहे दुसऱ्या एकादशीला येईन म्हणून. फुलचांगाला आज इतका मोठा पर्व काळ मोठा पंढरपूर आहे ना जसं इथं आहे ना तसं. असे महाराज पडक्या वाड्यामध्ये गेले. कबीर महाराज
आणि म्हणले आता आई मारणार आहे ना. बसले तिथेच भगवंताचं चिंतन करीत. आता ह्या चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळामणी धन्य तोची विठोबा. आता किती सत्व पाव, याला काही माफ आहे का? यानं लगेच रूप बदलवलं. एका ब्राह्मणाचं रूप काढी देखील घेतला. मग त्याला म्हणले आई तो कबीर कुठे आहे? तो काय दिसाना म्हणले. बाजारला गेला म्हणले आताची. अरे कशाचा बाजार आणि कशाचा हात म्हणले. लगेच रूप बदलवलं, दुसरं रूप धरलं. एका म्हातारीचं रूप घेतलं आणि थरथर कापायची. म्हणले काय करतो म्हणले कबीर. अरे म्हणले मी फार गरीब आहे, लई थंडी वाजली, काहीतरी तुझ्याकडे जर अंगावर घ्यायला असलं दे ना म्हणले. आता संत कसे असतात, संत उदार उदार आपण बरं नाही घेतली. आता लहान मुलाच्या अंगावरचे दागिने काढले त्याला काही वाटन, घातल्यावर काही वाटन. ही महापुरुषांची अवस्था आहे बरं का. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती धन्य जगी पोची हरी रंगी घेऊन टाकलं म्हणले. लय आपल्याकडे आहे म्हणले. देऊन टाकलं. बसले भजन करीत. लगेच ब्रह्माचं रूप धरून मग त्याला म्हणले त्या पडीच्या वाड्यात बसलाय म्हणले. कशाचा बाजार आणि कशाचा काल म्हणले. त्याला चांगलं झोडून काढ म्हणले. कसं तो प्रपंच चालायचा म्हणले. कोण बाजारात करीन म्हणले. कसं चालेल म्हणले. तू चांगलं करता पोरगा म्हणले आणि त्याला चांगलं झोड म्हणले. चढा म्हातारी तापेलच होती. बाजार नाही म्हणले, ती साधी तापेल असेल का. तो पुढं दाखवायला तो पाय म्हणले त्या वाड्यामध्ये लगेच हान म्हणले. चांगली काठी घेऊन आता याच्याकडे दिमाग काठी बिठी दिली. हान म्हणले. आता म्हातारी गेली म्हणले. काय बाजार कुठे म्हणले. बाजार कुठे म्हणले. आता तो काय बोलन. बरं बाजार नाही तर तो शेरा कुठे म्हणले. काय बोलत तो. ज्यावेळेस म्हातारीनं असा तोला गाठला ना महाराज इकडं हा ब्राह्मण मोठमोठ्यानं आरडायचं. म्हातारी त्याला मारायची आणि इकडं मोठ्यानं आरडायचं आई मारू नको ना. पाठीमध्ये याचं वळ उठायचे. म्हातारी म्हणले मेल्या मोरद्या म्हणले मी माझ्या पोराला मारेन तुला काय आरडायला झालंय म्हणले. हे पाय म्हणले वळ माझ्या अंगावर. हे कधी घडतं महाराज. हे कधी घडतं. एखाद्या ताण्या मोलाच्या आईला जर चांगली 10,000ची साडी घ्या मुलाला जर त्रास दिला तर आईला बरं वाटेल. हे नातं आहे नातं. संत दर्शनी हा लाल हे नातं फार वर्षा लेवलचं नातं आहे देवभक्ताचं. त्यावेळेस प्रत्यक्ष पाहिलं यांनी का त्याच्या अंगावर. मारू नको म्हणले आई मारू नको म्हणले. पास म्हणले आता पास. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणजे आता यांना दर्शन दिलं पाहिजे. मग त्यावेळेस भगवान परमात्म्याला चतुर्भुज स्वरूपात दोघांनाही दर्शन दिलं आणि त्यांचं जीवन कृतार्थ झालं. विठ्ठला विठ्ठल. ज्यावेळेस भगवंताच्या चिंतनामध्ये देहाचा विसर पडतो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. पण सगळ्यात महत्वाचा येते देहात असताना बरं देहात असताना आणि त्या स्थितीवर वर्णन मारला मंगाच्या तृतीय
आईचा कोठे आठवची नाही असं व्हायला पाहिजे आपल्याला. रामदास बाबा म्हणजे 4-5 तास बरोबर श्रोती त्याच भावाचा असतील ना, श्रोते नाही थांबतात, कीर्तनकार थांबल का? श्रोते जर सगळे निघून गेले तो काय थांबेल? म्हणजे श्रोते सुद्धा त्याच अवस्थेत गेले पाहिजे. असो आईचा कोठे आठवची नाही. आमच्याकडे एक विभूत देऊन गेले गुरु नारायणगिरीजी महाराज, गंगागिरी महाराजांचे परंपरेतले 4 तास 5 तास कीर्तन. भारत नाही समोर कोण बसले. आता ब्रह्मानंदी लागली टाळी. कोणती अवस्था आहे? शांताबाईंची अवस्था. असो आईचा कोठे आठवची नाही. देहीची विधी ही भोगवताच्या देहात असताना विधी अवस्था. आत्मज्ञानी चोखडी संत माझी रोकडी. असा महात्मा कोणे? माझं स्वरूपी म्हणले विदुर काकाची मंडळी. काय अवस्था आहे? देवर आहे का? विदुर काकाची मंडळी. भगवंत कुठे असतो? दुर्योधनाकडे काही कमी होतं का? त्यांना सगळ्या रस्त्याला मंडप टाकला होता. यांना आपली बाजू धरावं चित्ताई करण्याकरता भगवंत ज्या वेळेस आले. पण ज्यावेळेस दुर्योधना ऐकलं नाही त्यावेळेस दुर्योधनाला सांगितलं आपली गाठ डायरेक्ट आता कुरुक्षेत्रावरच म्हणले मग नाही. तो म्हणला एवढी तयारी, एवढी 56 प्रकारची भोग तुझ्या करते, जेवण एवढा खर्च तुझ्या करता केलाय, त्याला सांगितलं नाही, त्याच्याकरता आलोच नाही म्हणले. देव भावाचा भोग केला. भगवंत जसे निघाले तसे विदुर काकाचे. आता ती विदुर काकी भगवंताच्या चिंतनाने विधी अवस्थेत राहत होती आणि परमात्मा प्रत्यक्ष ज्यावेळेस सगुणात गेला काय अवस्था झाली असं विहीची विधी ही भोगवत. अशा महात्म्याच्या संगतीत राहिले मंडळी आहोत आपण. विठाला 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 विठाला. आत्मा असा महात्मा म्हणजे पांडुरंग असतो. पांडुरंग नसतो कळत महाराज. डोळे खटकन उघडलेले असतात. दार वाजवलं भगवंताचा आवाज ऐकला. काका गेले होते फळ आणण्याकरता. त्यावेळेस भगवंताच्या कायम चिंतनामध्ये राहत्या काकी त्यावेळेस भगवंताचा आवाज ऐकला. स्नान करत होत्या. ओल्या वस्त्रांशी उघडलं दरवाजा. देहीची विधी ही भोगवतशा. पाठ टाकला. देवावरच नाही, बाणावरच नाही. आज सुद्धा काही काय आता माझ्या माऊलीच्या भावात असतात. आजही गेल्यानंतर त्यांना उमजत नाही काय करावं ते. कोणता भावे? तोच भावे तो प्रत्यक्ष आजही पाहतोय आपण. हा सूर्यन हा जे वस्तूच तेवढी पॉवरफुल आहे. आणि मग तिने पाठ टाकलं. स्वतःच पाठावर बसल्या. कपडे ओढले. स्नान करता करता आलेल्या होत्या. थोडी किळी होती. किळी सोडली आणि भगवंताच्या हातामध्ये कातडी. देवावरच नाही ना काय चाललं. असो आईचा आठवची नाही. आठव नाही काय चाललं ते. देवावर नाही ना. आणि स्वतः मग घर खात होत्या. आणि भगवंताला दिल्यानंतर भगवंता इतकं प्रेमाना शबरी मातेची बोरं खाली ते रामावतारामध्ये. इतके प्रेमाना खात असताना तेवढ्यात आले काका आणि बोलले थोडे. लगेच देहावर आले. पाहिले काय चाललंय म्हणले. लगेच उठल्या गेल्या. मग काकाने पाठावर देवाला बसवलं. पूजा वगैरे सगळी केली आणि सुंदर अशा किळ्या आणल्या होत्या. किळी सोडून घर भगवंताला दिला. त्यावेळेस भगवंतांनी खाल्यानंतर सांगितलं म्हणले काका ती केलं नाही का म्हणले. जे आपण कुठं आलोय भाव म्हणजे भगवान परमात्मा विधी. भगवान परमात्मा विधी निर्गुणी सचिदानंद स्वरूपे. भक्त ज्यावेळेस विधी होतो त्यावेळेस येत होता. मनी मन क्षमा येत झाले. एक होता ते वेगळं नाही राहत. तत्वाना कशी एकच आहे. विचार पडल्यामुळे त्या भावात गेला कधी एक झाल्यानंतर वेगळे राहत नाही. दिवे जोडीची वेगळे त्याच्यापेक्षा मोठा दृष्टांत नाही. एक होऊन जातात ते एक. याती कुळ माझे श्रीरंगा वाचवली भोग भोगने माती नाही का. भक्ती प्रेम गोड नाही माये. ते प्रेम ती केळं नाही का म्हणजे संपले म्हणले ती केळं. भगवंताला काय आवडत
असो ऐसा कोठे आठवती नाही देहीची विधी ही भोगू दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार अनन्य निर्भळ तत्व ही स्थिती तुकोबरायला ज्या नामस्मरणांना प्राप्त झाली ते नामस्मरण आपण सर्व मिळून एकदा मोठ्या प्रेमाना करू ढोबार कुमाये ढोबार कुमाये आता एखादा असं म्हणाल ह्या अवस्थेत गेले प्रपंच कसा झाला ना आपला, बरोबर आहे का नाही? ह्या अवस्थेत गेल्यानंतर मग प्रपंच कसा होईल बा? आता मुली लग्नाला आल्या, आता आमच्या आई सुद्धा आल्या, त्यावेळेस वातावरण वेगळं असतं, ती एक अवस्था असते, ती एक वैराग्य, त्यावेळेस ती मुरूच तर थोडं काही काळ हे करावं लागत असतं. कारण त्यावेळेस म्हणले आता याच्या मुली लग्नाला आल्या कसं काय होईल वैराग्य ठेवायचं नाही का? हे इतकं वैराग्य ह्या काळामध्ये कसं शक्य होईल? पण महाराज आजही भगवंत कुठं गेलेला नाही. आपला जर विश्वास, निष्ठा, भाव आजही भगवान परमात्मा योग क्षेमाम वहाम व्याम. पण कधी जो अनन्य माझं चिंतन करतो, अनन्य चिंतयंतो मा ये जना पर्यपास तेषाम युक्तानाम योग क्षेमाम वहाम व्याम. म्हणजे त्या काळात भगवान परमात्मा योगक्षेम चालवत होता, आजही चालवतोय. निळोपरायांच्या मुलीच्या लग्नाकरता भगवान परमात्मा 3 दिवस थांबले. आज कोण करतोय? अहो तोच करतोय, आजही सगळं तोच करतोय. फक्त आपला भाव जो आहे ना, मी करतो, आपला भाव तयार झाला पाहिजे. का हे सगळं म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या, म्हणजे मी कर्तृत्व आहे ना, हे मी स्वतः चालत आहे गाडी खाली, तर त्याला वाटतं मीच कीर्तन करतो नाही का? विठ्ठला अर्जुनाला तेच सांगितलं जे आपल्याला समर्थ सद्गुरूंनी सांगितलं, करणे का न करणे आधवी तोची जाणे, हे विश्व चळतसे एका परमात्मेने. आपला भाव असा तयार व्हावा तर आपलं हे सगळं जीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. आज एवढा राहिलो नित्य भागल्या भार राहिलो नित्य रविले संती शोभाजी रविले संती शोभाजी रविले संती शोभाजी. काय आज एवढा महाराष्ट्र लोटांगण घालतो संत शिरोमणी सावता महाराज. पुण्यतिथी काय सगळ्यांची होत असते काय? त्या काळात काय कधी होऊन गेले असतील का? त्या काळात त्यांच्या बरोबरचे आपले आजी म्हणजे कोणी असतीलच ना त्या काळात. सगळे त्या पदाला का नाही गेले? यांनी सगळा भार सका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाहिजे. आपण जोपर्यंत कासरी त्याच्या हातात देत नाही ना, तोपर्यंत आपली गाडी नाही गोळावर चालणार. महाराज विठाला 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 तो आपल्या परीक्षा पाहिजे. किती काय परीक्षा पाहिजे? 250 किलोमीटर महाराज गेले देवल्याला.
आणि त्यांची परीक्षा तिथे जाऊन पाहिली, पण त्या परीक्षेमध्ये जे पास झाले तरी प्रमाण असतील सगळ्यात सोपं पण काही प्रमाण असे भक्तीचे कठीण सोळावर बिलगुळे. महाराज हा रस्ता तसा काही इतकं सोपा नाही. लोखंडाचे तणे खाली मग ब्रह्मपद, कारण साध्य देते योग्यांना, जे साध्य येते आपल्याला साध्य बनते. काय साध्य आपलं ईश्वर प्राप्ती, योग्यांना काय केलंय समत्व चित्ताचे, हे ती सार दान योगाचे, जे योग्यांना जे प्राप्त आहे ते आपल्याला प्राप्त. जो स्वप्नात येत नाही, ध्यानात येत नाही, तो आमच्या माग पुढं सगुणामध्ये संत म्हणतात. काय कसे जागाची होती योगी दुर्लभ नोम्या देखील पाहता पाहता मना पुरे देखिला देखिला माये देवांचा देव असं सगुण समोर येऊन उभा राहतोय, कीर्तनात नाचतोय, नृत्यतोय, महाराजांच्या प्रत्यक्ष शेतात येतोय. ही ताकद कशाची? भक्तीची ताकद. म्हणून भक्ती सोपी 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 जरी असली पण साध्य जे योग्यांना जप्यांना तप्यांना जे ते साध्य आपल्याला आहे. त्यांना तरी काय मिळवायचंय? सुख मिळवायचंय, शांती मिळवायची, समाधानच मिळवायचं आहे ना योगातून, तरी जपातून यज्ञातून ते आपल्याला भगवंताच्या नामातून मिळतंय. पण फक्त एक सांगितलं, आवडीने भावे. हे दोन शब्द विसरायचे नाही, कधीच विसरायचे नाही. भावना म्हणजे प्रेमाना, प्रेमाना भगवंताचं चिंतन करता करता डोळ्याला धारा लागावा. काय ते प्रेमाश्रू आहे, ते प्रेमाश्रू आहे. प्रेमानं केलेलं भजन आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही, जो मी तुझं पाहिजे रसावले मन लागली ते गोडी, ते जिल्हे ना थोडी आहे का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आणि तुझी अनंत करणामध्ये जी प्रेम आहे ते भगवंताला गवळणी कर. काय होतं दुसरं? योगी जपी निष्ठा कोरड्या ज्ञानाला सुद्धा कोणी खात नाही. उद्धव फेल झाला, उद्धवकर ब्रह्मज्ञान होतं बृहस्पती कोण, पण ते कोरडं ज्ञान होतं. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान होत असतो, तो कोणालाच पूजित नाही. मग गोळ्या पाण्याला तर तो लाताना ठोकरितो. म्हणजे अंतकरणामध्ये. पण उद्धव ज्या वेळेस गोकुळात काही दिवस थांबला तो मित्र झाला, तिथून आला. ज्यावेळेस भगवंताकडे गेला त्याच्या डोळ्याला धागा लागल्या, म्हणले तू पास झाला, विठाला. ही सुद्धा भक्तीची, पण ही कोणती भक्ती? ज्ञानोत्तर भक्ती, ही प्रेमलक्षण भक्ती आहे. आणि त्या भक्तीमध्ये आता तुम्ही जे करसान ती भगवंताची सेवा आहे. नसू कीर्तनाची रंगी ज्ञान मग कथा कीर्तन जरी केलं, नामस्मरण जरी केलं, तीच भगवंताची सेवा आहे. इथं विना जरी वाजवला ना सत्यामध्ये सगळ्यात मोठी सेवा विनेची, पण तीच कोणी करीत नाही. सगळ्यात मोठी कशावरून? सेवाचे आवडी उच्चारावे नाम कीर्तनापेक्षा ती सेवा मोठी आहे. कीर्तन संपलं ना आता पहाटपर्यंत जो विना वाजवील ना ती निष्काम सेवा. कारण पाहायला कोणी नाही, जाहिरात नाही, उपाधी नाही, फोटो नाही, पुढं काहीच नाही ना, म्हणजे ती खरी मोठी सेवा आहे. मग ती पांडुरंगाच्या चरणाशी रुजू होतात ती सेवा, आणि ते खरं झाले परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण भावया जतन पाहायला भाषे. अशा स्थितीला अर्जुनाला एवढे मारले, आम्हाला अर्जुनाला पुण्य झालं का पाप झालं? किती 18 उक्षिणी मारले म्हणले. पण अर्जुन समाधीत होता. अशी कशी समाधी? डोळे झाकेल नाही. 18 दिवस अर्जुना देऊनी निज समाधी सरीची घातला महायुद्ध.
परी कृष्ण कृपानिधी तटस्थ कृष्णची लागोली. आता हे महाराज सकाळी गेले फवारा मारायला, 5 एकर फवारा मारला. म्हणजे इतक्या आळा मारल्या पुण्य झालं का पाप झालं? काय झालं? पण त्या भूमिकेवर जर आपण गेलो, यथार्थ ज्ञान झालं आपल्याला. हे सगळं महाराज जसे म्हणतो ते ना, सावता महाराज, हे सगळं पांडुरंगाचं आहे. हे सोडून कुठे पंढरपूरला येऊ म्हणले? हे सगळं त्या पांडुरंगाची सेवा आहे. पाणी भरणं पांडुरंगाची सेवा. कांदा मोळा भाजी आवडी काही भाजी पंढरपूरला येऊन मी काय करू? हे सगळं भगवंताच आहे, याचा करता तो आहे. अशा भावात गेल्यानंतर मग महाराज शेवटचे त्यांना सांगतात पापणे तू का माने शेवटच्या चरणात महाराज सांगतात, 2च मिनिटात आपण उरकून घेऊ. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे तरी काय? लागो निधी पाप पुण्य अंगा. बऱ्याच दिवस या चरणाचा वेळ नाही लागला महाराज, बरेच दिवस. आणि विचारणारा कोण आपलं समाधान झालं तर आहे, नाही तर मग दाखवायचं बाकी काय. आता तुमच्याकडे सुंदराची पंगत आहे, बरोबर आहे का नाही? सकाळी ते पात्र असे गोळा केले आणि पेटून दिले. काय झाले ते पात्र? अग्निरूप झाले ना. वेगळे काही राहिले, अजून त्याच्यामध्ये काही आणून टाकलं, काही टाकायचं. कसं करून टाकीत आहे? आपण सारखे करीत. तात्या बंडल टाकला 2000च्या नोटाचा. बंडल 2000च्या नोटाचा बिना मारेल बंडल टाकला तर काय होईल? तो म्हणून काय नको नको, हे बंडल नको, हे फक्त कबाई येऊ द्या माझ्याकडे. म्हणून का सर काही टाका तुम्ही, काही टाका तुम्ही. अग्नी आपल्यासारखंच करून टाकतात. पण याचा मेळ नाही लागला. याचा तो दृष्टांत आहे महाराज, तो दृष्टांत आहे आपल्याला. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मग अग्निरूप झाल्यानंतर पाप पुण्य अंगा लागो निधी. अग्निरूप म्हणजे काय? सिद्धांत काय त्याच्यामधला? अग्निरूप झालो हा दृष्टांत आहे. मग बऱ्याच काळानंतर एक जोग महाराजांचा अर्थसहित गाथा मिळाला, जुना अर्थसहित गाथा मिळाला. बरं विचारावं कोणला? हा तर काही बाजारात कोणला विचारायचा प्रश्न नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आणि मग तो गाथा वाचता 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 हा अभंग आला.
आणि तो खटका लिहावा. अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप. अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप. आणि मी ब्रह्मरूप एकदा झालो, कशाचं पापन कशाचं पुण्य? तिथं पाप पुण्य राहील का? आणि कोण आहे त्याचा हिशोब करायला? तो विषय संपला, तो भगवंत स्वरूप झाला. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मग तिथं पाप नाही, ती फार वरची लेवल झाली. कारण हा मग आठव गेला भावा भाव झाला स्वयमेव. तो कोण झाला मग? तो पांडुरंगच झाला. जरी ह्या शरीरात असला, आपल्यासारखा दिसत असा, आपल्यासारखा वागत असत, मुलं बाळ प्रपंच ते वर्तच दिसते. तीही ना माझ्या ठाई मी तयाच्या हृदयी समग्राचे विठाला. ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानेश्वरी वाचावं लागेल, मग भागवत वाचावं लागेल. असा महात्मा काय असतो नाही का? कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सुडी बांधी करी जळाचे परी. पण तो लीन असतो म्हणले. एवढ्या उंच पदवीला गेलेला असतो, पण तरी लीनता असते साधूकडे. लीन झाला होता. हो, म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागो देनी पाप पुण्यांगा सर्व सुख झालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत असो. आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. संत शिरोमणी सावताबाबांच्या चरणी प्रार्थना करू. तुम्हाला जे सुख मिळालंय, तुम्ही भगवंताच्या डोक्यावर जाऊन बसले नाही का? ज्ञानिया आत्मा माझा तया ते मी माथा मुकुट करी. विठू माझा लेकुरवाळा. ते तुझं फोटो आहे ना पांडुरंगाचा, या मंडळीला कुठं घेतलंय? कोणाला खांद्यावर, मामा करंगळी धरी. संतांना लेकुरवाळा सगळ्यांचा फोटो पहा तुम्ही. पांडुरंग परमात्मा सगळ्या संतांना, लक्ष्मीला पायाजवळ. कशाचं प्रतीक आहे? ह्या स्थितीला गेले. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख झालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत असो. आपण हे जे सांगतो हा ऐकून वाचून अजिबात नाही, ही कुठे शिकायला नाही. प्रत्यक्ष महात्म्याने आपल्याला ती वस्तू हातात दिली, जशी त्या तशी दिलेली अनुभूती आणून दिली महाराज. ही एक सेवा म्हणून चालू आहे. ही पांडुरंगाची सेवाची, ही पांडुरंगाची सेवाची. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. हे समस्त श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव. भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची विठाला विठा. ते फार मोठं नातं आहे, अध्यात्माचं नातं आहे. दिल्लीमध्ये ही मंडळी किती सेवा करतात, काय फार सेवा करतात. कुठं माईक कुठं नाही, कुठं जाहिरात नाही. फार सेवा. आणि सेवा हा दारवंत आहे. सेवा सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून सर्व मंडळीला धन्यवाद. सहज योग आला. महाराज म्हणले असं म्हणलं पांडुरंगाची इच्छा. काय भगवंताची इच्छा नाही का? जशी देव ठेवीला पैसे राहावे. तो अभंग आहे ना, महाराजांचाच अभंग वाटतो तो. समयाची सादर व्हावी. संजय महाराज गुंजाळ हा अभंग म्हणायचे बरं का, वाट लावायच्या टायमाला. ते महाराजांचा अभंग असणार आहे तो. बाबांचा अभंग येतो. संत शिरोमणी सावता महाराजांचा अभंग येतो. समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैस. असा अभंग म्हणायचे संजय महाराज गुंजाळ. काय ते वेगळंच होतं. हा अभंग म्हणायला लागले का स्मशानभूमीत वेगळंच वातावरण तयार व्हायचं. काय तो अभंगच असा भारी आहे ना. गुरुकृतीवर अभंग येतो महाराज. म्हणून बाबांच्या ठिकाणी आपण प्रार्थना करू. आम्हालाही ती स्थिती प्राप्त व्हावी तुमच्या कृपेनं, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं. एक दिवस तो आत्महित बोध तोच पांडुरंगाचा प्रसाद आहे. त्याला निराकृष्ट कृती म्हणतात. फक्त असं आता निश्चिंतीने पावलो विसावा खंतलया धावा तृष्णित्या. का म्हणे मुक्ती परमेली जोरी आता दिवस सारी. झाली दर्शन एक पाच. बाकी दुसरं काही नको. न लगे मुक्ती धन सदा संत संग देई सदा. म्हणून हा सत्संगाचा योग झालेली सेवा आमच्या सद्गुरूंचा प्रसाद आहे. तुका म्हणे माझी कोणी वजविली वाणी. प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठल्या पांडुरंगाचा प्रसाद आहे.
आमचा भगवंतही पांडुरंग आणि आमचा सद्गुरूही पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाचा प्रसाद आहे. झालेली सेवा तुम्ही सर्व मायबापांच्या चरणी केंबा तुमचे केले. धर्मकीर्तन सिद्धी केले. माझे ते उरले पाईक. पण पुन्हा सर्व मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देऊन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 तुकाराम 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 तुकारामाने तुम्ही लोक मला कामने आम्ही झालो निरूप. तू कामने आम्ही झालो निरूप. आम्ही झालो निरूप. तू कामने तुका म्हणे आम्ही झालो निरूप. 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 तुझी सोयीसुख सर्व हे लागून येती. पाप पुण्याला सर्व सुख लालो. सर्व अलंकार सर्व सुख लालो. सर्व अलंकार लागून येती. पाप पुण्याला लागून येती. पाप पुण्याला सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्वाण तुला कळसे.
सुखाला सर्वानंदा सर्व सुखाला जागेवरती बसतात काळकरी खाली बसून घ्या महाराजांना बसायला आज या पवित्र दिनी श्री संत शिरोमणी सावता महाराज बाबांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह 18 वर्ष झाले. आता ही 18व्या वर्षातील आपले पहिल्या दिवसाची सेवा गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण